होता सिंहासारखा आमचा बाबा, नव्हती त्याला कोणाची भीती. होऊन गेले वर्ष दरही किती, तरी आजही आम्हाला बोलवते ती चैत्यभूमीची माती. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 6 डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले, परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित, दलितांचे कैवारी व ज्ञानाचा अथांग सागर असणारे महामानव व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच 6 डिसेंबर हा दिवस जगभरात सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे असलेल्या चैतन्य येतात व तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना नमन करतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निधनापूर्वी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धिस्त होते. ते बौद्ध तत्त्वज्ञ होते. ते बौद्ध गुरु होते. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येते. एवढे बोलून मी माझे भाषण ठेवते. पण जाता जाता एवढेच बोलेन की अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे. जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भीमा पाहिजे. जय हिंद. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाबद्दल काही गोष्टी मी सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. मी माझ्या छोट्याशा वचनाला सुरुवात करते. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे पहिले शिल्पकार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा म्हणून लढा दिला. त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. आपण त्याचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय भीम, जय भारत. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा प्रणाम. करून जीवनाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान, अशी दुनियाची शान, लिहिले भारताचे संविधान. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि कायदेतज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांना लोक प्रेमाने भीम असे म्हणत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आई वडिलांकडून खूप चांगले संस्कार घेतले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म 14 एप्रिल
1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी भारतातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हा लढा दिला. त्यांनी संघटित व्हा, संघर्ष करा आणि हा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. आपण त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करूया. अशा या थोर व्यक्तीला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आले किती गेले किती उडून गेला वराला, आले किती गेले किती उडून गेला वराला, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दराला, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दराला. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी असे हे त्यांचे विचार होते. अंधार होता त्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिलं. अंधार होता त्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिले. सर्वांना माझा नमस्कार. आज 6 डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे अंधार सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आज महानिर्वाण दिन. यानिमित्त आपण सर्वजण हे उपस्थित आहोत. सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी अस्पृश्यता नष्ट करण्याचे खूप परिश्रम घेतले. शिका, संघर्ष टिकवा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो शासन करेल ते बुलबुलाशिवाय राहणार नाही असे ते म्हणत. बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब, दलित, शोषित यांच्या धर्ममय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात. बाबासाहेबांच्या दर्शन घेतात. बाबासाहेबांना लोक गुरु मानतात म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महानिर्वाण हा शब्द वापरण्यात आला. अशा या महामानवास माझ्या कोटी कोटी प्रेम. जय हिंद, जय भारत. माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला महापरिनिर्वाण दिन याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शास्त्रचित्र ऐका. सागराचे पाणी कधी आटणार नाही.
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बालपणापासून खूप हुशार होते. त्यांना वाचनाची खूप फार आवड होती. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून ते बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी अतोनात प्रयत्न करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. जय भीम, जय भारत. नमस्कार, माझे नाव वैद्य आहे. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक आणि कायदेतज्ञ होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी